आज आपल्यासोबत आहे यश क्षीरसागर, पुणेरी बाप्पाचा कर्णधार. यश, ही तुमची दुसरी मॅच होती जी पावसामुळे वॉशआउट झाली. अशा मॅचेसमध्ये काय वातावरण असतं ड्रेसिंग रूममध्ये, त्याबद्दल सांग थोडं आम्हाला. वातावरण काहीच नाही, सगळ्यांना खेळायचं असतं. 1 ओव्हर 5 ओव्हर जे काय होईल और रिमॅच वॉट एव्हर इट इज, सगळ्यांना सगळ्या पॉसिबिलिटीज पाहिजे असतात, कारण का त्यांनी पॉईंट्स टेबलवरती फरक पडतो. बट मला वाटतं खूपच अनकंट्रोलेबल गोष्ट आहे की पाऊस येईल नाही येईल एवढं काय आयडिया नाही आहे. तर मोस्टली जसं आम्ही टॉसला और सगळे कॅप्टन्स पण आहेत और सगळे प्लॅनिंग्स पण आहेत की डकवर्थ लुईसच्या हिशोबानेच कसं चालेल मॅच या हिशोबाने सगळ्यांचं प्लॅनिंग सुरू असतं. सो मला वाटतं की जेव्हा जेव्हा गेम टाईम आम्हाला मिळतोय, जी मॅच कंप्लीट होते ती आम्ही जिंकायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आम्ही पॉईंट्स टेबलला वरती राहतो. तू म्हणलास 1 ओव्हरची किंवा 5 ओव्हरची पण खेळायची असते, पण कधी कधी असं नाही वाटत का की 1 ओव्हरची मॅच थोडं अनफेअर होईल 20 ओव्हरच्या मॅचपेक्षा? 100% ते काइंड ऑफ गॅम्बल सारखंच आहे. बट मला वाटतं की 2 पॉईंटसाठी और या मॅचचा रिझल्ट लागण्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. और या टुर्नामेंटसाठी पुढे जायला इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की 1 ओव्हर असू 5 ओव्हर असू, जर प्लेईंग कंडिशन चांगले आहेत तर वी आर रेडी टू प्ले 1 ओव्हर 5 ओव्हर और जितकी पण ओव्हरची मॅच होईल आम्ही 100% रेडी आहे. आणि आज मंदार भंडारी 3 नंबरवर बॅटिंगला आला, त्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड होता त्या मूव्हसाठी का? कारण तसंही शेवटी पहिली विकेट पहिल्याच ओव्हरला मिळाली, पण त्या स्ट्रॅटेजीबद्दल काही सांगू शकशील त्यांच्या? नाही, एक्झॅक्टली साहिल पारिक जसं ओपनिंगला दिसला तसं आमचा नवीन बॉलचा प्लॅन चेंज झाला. आमचा रामू फर्स्ट ओव्हर टाकतो, बट साहिलला बघून आम्ही सचिनने सुरू केलं आणि तो आमचा मूव्ह सक्सेसफुल झाला आणि ऑलमोस्ट मंदार ओपनिंग सारखंच झाला की तो 3ऱ्या 4थ्याच बॉलला आला. आमचे प्लॅन्स पण रेडी होते आणि त्यांनी 1-2 ओव्हर चांगली पण बॅटिंग केली. सो इट इज फाईन.